नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज हे लाईव्ह मार्केट आहे आणि जवळपास 2:35 झालेले आहे. आणि आज मॉर्निंगलाच आपण तुम्हाला जे ट्रेड दिले होते त्याबद्दल आपण डिस्कस करूया. इथे मॉर्निंगला आज जसं मार्केट ओपन झालं, ॲट द सेम टाईम आपण बोललो होतो की जर ही लेवल म्हणजे पहिली 5 मिनिटाचा हाय जर तुटत असेल तर आपण कॉलचा ट्रेड घेऊ शकतो आणि त्याचं जे टार्गेट राहील ते अप लेवलला राहील जवळपास 22,700 पर्यंत. पण मार्केट जे आहे 22,650 म्हणजे 50% टार्गेट देऊनच मार्केट तिथनं रिव्हर्सल झालेलं. त्यानंतर आपण एक रिव्हर्सल ट्रेड सुद्धा प्लॅन केला होता. रिव्हर्सल ट्रेड आपण घेतला होता. ट्रेड तो होता हा, म्हणजे जवळपास आपण हा जो एक फॉल होत होता ना मार्केटचा, यामधनं जेव्हा ही कॅन्डल बनली ग्रीन, याचा हाय ठेवून आपण त्याला एक रिव्हर्सल ट्रेड घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपलं जवळपास 1:3 टार्गेट आणि आपलं टार्गेट होतं 22,500चं. तर ते अचीव झालेलं. म्हणजे ही जी कॅन्डल होती इथे आपण तो रिव्हर्सल ट्रेड घेतलेला. पोझिशन आपण तिथे शॉर्ट केली होती आणि जो एंट्री पॉईंट होता तो आपला हा असणार आहे तिथे. आणि एसएल जो असणार आहे हा रेड कॅन्डलचा एसएल होता ॲक्च्युली आपला. आणि टार्गेट जे होतं ते 22,500चं. मार्केटने बघा ते टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे, पण फार वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. अंडरस्टूड. दिस वॉज अवर ट्रेड. आणि या ट्रेडमध्ये 20 ते 22 पॉईंटचा एक तुमचा एसएल होता आणि टार्गेट जे होतं जवळपास आपल्याला 7 पॉईंटचं म्हणजे 1:3चं टार्गेट, जे टार्गेट आपण अचीव केलेलं आहे आणि आपण ते आपल्या ग्रुपला अपडेट पण केलेलं. त्यानंतर मग आपण फ्रेश लेवल ड्रॉ केलेले आणि फ्रेश लेवल ड्रॉ केल्यानंतर मग आपण असं सांगितलं की मार्केटमध्ये आता ह्या नवीन लेवल्स आहेत त्याला फॉलो करा. बघा त्याचाही मेसेज आपण इथे अपडेट केलेला, फॉलो न्यू लेवल्स म्हणून आहे. बट ह्या नवीन लेवल्स 22,501 सकून दिसत होतं आपल्याला. आणि जर ही ट्रेंड लाईन तोडेल मार्केट तर आपलं असं म्हणणं होतं की तुम्ही अप डिरेक्शन जाऊ शकता. तिथे 22,600 आणि 22,650 तुमचं फर्स्ट टार्गेट राहणार. आणि जर खालच्या साईडने येत असेल तर मार्केट 22,400 जाऊ शकतं. आता मार्केट काय करत आहे बघा. राईट नाव मार्केट चालूच आहे. आता मार्केट संपल्यातच जमा आहे. 3 वाजता मार्केट क्लोज होईल, म्हणून मग आपण हा रेकॉर्ड करतोय व्हिडिओ. कारण इव्हिनिंगला थोडंसं मी बिझी असल्यामुळे मे बी आपल्याला टाईम मिळणार नाही रेकॉर्डिंगचा. तर पहिलं आपण इथे या ट्रेड केलेलं आणि यानंतर जो नेक्स्ट ट्रेड बनतो आपला तो ट्रेड इथे आपल्या मार्केटच्या ॲनालिसिसनुसार बघा. ही ट्रेंड लाईन इथे पुढे ब्रेक होत आहे बघा. इथे ब्रेक होण्याचा प्रयत्न झाला आहे कॅन्डलला, पण पूर्ण ब्रेक नाही झाली. आणि इथे ह्या 2 कॅन्डल्स 3 कॅन्डल्स यामध्ये काही दम नव्हता ब्रेक करण्याचं, त्यामुळे आपण त्यालाही कन्सिडर करत नाही. नेक्स्ट एक ग्रीन कॅन्डल आहे आणि या ग्रीन कॅन्डलच्या हायला आपण एसएल ठेवून आपण एंट्री ठेवून आपण एंटर करू शकतो. आणि टार्गेट बघा आपलं काय होतं, जवळपास 80 पॉईंटचं टार्गेट आणि 20 पॉईंटचा एसएल ॲज इट इज सेम टार्गेट आणि एसएल आपलं बनलेलं आहे इथे सुद्धा. आणि हे सुद्धा टार्गेट इथे अचीव झालेलं आहे. सो आज जवळपास दोन्ही टार्गेट इथे अचीव झालेले आहेत. आय होप तुम्हाला एंट्री करता आली असेल. आणि हा नंतरचा जो मूव आहे मार्केट पूर्ण फॉल झालेला आहे. 1 शॉटमध्ये जवळपास 160 पॉईंट मार्केटनी फॉल केलेला आहे. तर याला ॲसेट हंटिंग नाही बोलत आपण, याला आपण डायरेक्ट ट्रॅपिंग बोलतो. मार्केटमध्ये काम करणं फार डिफिकल्ट बनलेलं आहे सध्याला. सो follow your trailing asset. Thank you.